कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या संस्थेचे संचालक दादासाहेब श्री अनिल पाटील, दादासाहेब श्री हिरालालजी जाधव, तसेच माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आमचे मित्र श्री अशोक पाटील सर, कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ अमळनेर, आणि ज्या 3 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुंदर असं भाषण केलं, मला माझे शाळेचे दिवस आठवले. तिघांना सांगू शकतो मी तुमच्यापेक्षा खूप कमी चांगलं भाषण करायचं. तुम्ही खूप चांगलं भाषण केलं. त्या 3 मुलींसाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया जोरदार. अभिनंदन. सर्वप्रथम कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी तुम्हाला राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीच्या आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा एक जयघोष करूया. कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, दृढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. सकल मराठा ज्या दिवशी एकत्र येईल त्या दिवशी दिल्लीची पातशाही सुद्धा नष्ट करेल. हा विचार सर्वप्रथम ज्यांनी आम्हाला दिला, त्या ज्यांनी आम्हाला दिला ते स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे भोसले. ज्या मातेने स्वराज्यासाठी 2 छत्रपती घडवले. श्री म्हणजे मराठ्यांच्या देवारातील दैवत, तिचं रक्षण झालंच पाहिजे. त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका हा ज्यांचा वचननामा होता, ते कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे भोसले. 9 वर्षाच्या कालखंडामध्ये 9 लढाया लढून, 9 वर्षाच्या कालखंडामध्ये 120 लढाया लढून एकही लढाई न हारलेला अपराजित योद्धा स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजी राजे भोसले. 11व्या शतकामध्ये वैदिक धर्मकांड नाकारून मानभाऊ पंथाची ज्यांनी स्थापना केली ते श्री चक्रधर स्वामी. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयते केले नव्हे. तुम्ही विधी 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 म्हणतात ना, ते विधीचे बाप आम्ही आहोत. हा विचार सर्वप्रथम ज्यांनी मांडला ते जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकोबार आहे. मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, आणि पोळा गातो छत्रपती शिवरायांचा. शिवरायांचे गुरु कोण याच्यावर समर्पक उत्तर ज्यांनी दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांची या जगातली पहिली शिवजयंती ज्यांनी साजरा केली ते क्रांती ज्योती, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले. ज्यांनी आपल्या संस्थेमध्ये सर्वप्रथम आरक्षण लागू केलं ते आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज. आणि ज्यांच्या भीमलेखनीच्या पराक्रमामुळे आम्हाला धर्मचिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य मिळालं ते भारतरत्न. नुसते भारतरत्न नव्हे, कारण की भारतरत्न हल्ली कुठल्याही बॅट बॉल खेळणाऱ्याला मिळतं. म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, या देशातील पहिला मोर्चा विधानसभेवर ज्यांनी काढला आणि म्हटलं ही आजादी झुटी है, ये आजादी झुटी है क्योंकि इस देश की जनता भूखी है. 3 दिवस शाळेत जाऊन ज्यांनी 60 पुस्तकं लिहिले ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या तमाम बहुजन महापुरुषांना मी रामेश्वर तुकाराम भदाने विनम्र अभिवादन. मित्रांनो, राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने आज तुमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम घडत आहे. खरं म्हणजे आमचे मित्र देसले सर 3 वर्षापासून या 12 जानेवारीची तारीख घेण्याचा प्रयत्न करायचे. 12 जानेवारीला शिंदखेड राजाला जिजाऊंच्या जन्मच ठिकाणी लखोजी जाधवांच्या वाड्यामध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या 10 वर्षापासून मी शिंदखेड राजाला 12 जानेवारीला जातो. परंतु यावर्षी माझे BSCचे पेपर सुरू असल्यामुळे मला काही कारणास्तव जाता आलं नाही आणि योगायोग झाला आणि मला मनापासून आनंद झाला की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मला आज या ठिकाणी भेटायला मिळालं. आजच्या कार्यक्रमाचं निमित्त नेमकं काय हे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो. माझ्या मागे फक्त तुम्ही म्हणायचं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा. काय आवाज नाही आला. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा. जिजाऊ माँसाहेब की. आता मुलींनी बोलायचं, फक्त मुलं. जिजाऊ माँसाहेब की. छत्रपती शिवाजी महाराज की.
संभाजी महाराज की. फक्त जय म्हणा पुरता उरणूत आपण. आज ज्यांनी 3 जणांनी भाषण केलं त्या जिजाऊंच्या लेकींना जिजाऊ समजल्या म्हणून सांगायला आल्या. तुम्ही जय म्हणण्यापुरते उरले. तुमच्यापैकी कोण आलं जिजाऊ सांगायला? ही आमची सिस्टीम आहे सर. म्हणून विचारांची गरज आहे. आम्हाला जिजाऊ का समजायचे आहेत? कारण की आम्ही आतापर्यंत फक्त कोणी की म्हटलं की आपण जय म्हणायचं. अगदी बेंबी पासून ओढून म्हणायचं. गरज पडली तर तोंडात गुटखा ठेवायचा आणि म्हणायचं जय. हे का सांगावं लागतं? या देशामध्ये 9 वर्षाच्या नचिकेत विश्वाच्या शोधासाठी बाहेर पडला. 11 वर्षाच्या सरोजिनी नायडूने 300 पानाची कविता लिहिली. 13 वर्षी छत्रपती संभाजी राजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. 14 वर्षी अकबर हिंदुस्थानाचा बादशाह झाला. 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि 21 वर्षाचा आमचा बंड्या सिगरेट पेट टपरीवर बसलेला असतो. का? कारण की याला मागची यादी समजलीच नाही. याला सांगण्यासाठी हे व्याख्यान ठेवावं लागतं. आम्ही नुसते की आणि जय म्हणत फिरलो तर आम्हाला महापुरुष डोक्यात घेतले जाणारच नाही. महापुरुष आम्ही डोक्यावर घेऊन नाचायला शिकलो. अरे कधीतरी महापुरुषांच्या विचारांची झिंक एकदा तुमच्या डोक्यात घुसू द्या. तुम्हाला नाचताना दुसरी ड्रिंक घ्यायची गरज पडणार नाही. आणि हे समजून घेताना आमच्या 3 मुलींनी इतक्या सुंदर पद्धतीने ती मांडणी केली की मला वाटतं तोच धागा पुढे पकडून मी या विचारांना सुरुवात करायला हवी. आमच्या पोरी सांगत होत्या जिजाऊ घडाव्या शिवबा यावा तो दुसऱ्याच्या. आपल्याकडे उपाधी नको का? अगं बाई न शिवबा जर जन्माला यावा असतील तर मामा आम्हाला कैफची कटरीना नाही, पदुकोणांची दीपिका सुद्धा नाही. आम्हाला भोसल्यांची जिजाऊ घडवावी लागेल तेव्हा घरात शिवाजी निर्माण होती. आणि जर आम्हाला शिवाजी निर्माण करायचे असतील तर आधी आमच्या आईंना जिजाऊ व्हावं. मग आम्ही जिजाऊ समजून घ्याव्या. आमच्या जिजाऊ पोरींनो. आता एक उदाहरण सांगतो. लग्न सीझन चालू आहे ना. लग्नात गेलो एक ठिकाणी. आता लग्नाची सिस्टीम चांगली सर. आपल्या वेळेस लग्न व्हायचं मग जेवण भेटायचं. कोणी आयडिया काढली काय माहिती? आधी त्याचे आभार. लग्नाला गेलो 10 वाजता मंडप मध्ये पाऊल ठेवला. एक आजीबाई 2-2.5 वर्षाची मुलगीला घेऊन मंडपा शेजारी बसलेली होती. त्या पोरगीचा जोरात बोंगा चालू होता. मम्मी 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 मम्मी. आता येणारे जाणारे सगळे पाहुणे पुढे आले का ते आजी जवळच. काय गे मावशी? कुठे घेईन मम्मी? काय गे मावशी? कुठे घेईन मम्मी? मी ते ऐकत होतो. त्या आजीने सांगितलं हिची मम्मी नवरींसोबत जायला म्हणे. मी समजून गेला मेकअपचा प्रकार आहे. 3 तास शिवाय काय परत येत. तसंच झालं. त्या पोरीने मंडप मध्ये कुणालाच गप्पा मारू दिला नाही. तिचा एक भोंगा कंटिन्यू मम्मी 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 मम्मी. मी जेवणाच्या रांगेत गेलो. जेवण करून परत आलो तरी भोंगा सुरूच. 2-2.5 तासांनी ती बाई आली. ते बाईने त्या मुलीला घेतलं वरती उचललं. त्या मुलीने आईकडे पाहिलं आणि परत भोंगा जोरात सुरू केला मम्मी. आता सगळेजण विचार करायला लागले. जी पोरगी आईची वाट पाहते आई आल्यानंतर ती शांत व्हायला हवी. तिने जोरात भोंगा पोजला. आजीने तीन मम्मीकडे दखन. ओ माय इथला काय तोंडवर फेर चोंपली आणि ती पोर सुद्धा वैखीने राहिली. गुटखा आणि मेकअप बराबर होईल. आता जिजाऊ समजून घे. आम्हाला दोघांना तेवढीच गरज आहे. कोण होते जिजाऊ? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जन्म लखोजी जाधव यांच्या घरी 1558 मध्ये झाला. लखोजी जाधव शिंदखेड राजाचे लखोजी जाधव. जिजाऊंचं लग्न झालं वेरूळच्या मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी. जिजाऊ होणं सोपं नाही. कॉलेजच्या मुली बसल्यात माग. माझा शब्द लिहून ठेवा. जिजाऊ होणं सोपं. प्रसंग सांगतो तुम्हाला एक ऐका.
राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटामध्ये शिवाजी राजांचा गर्भ होता. शहाजी राजे भोसले यांनी निजामशाही सोडली होती आणि शहाजी राजे भोसले आता मुघलांशी लढत होते. काळ धामधुमीचा होता. जुन्नरच्या प्रांतामध्ये मुर्तुजा निजामाचा वंशज याला मांडीवर ठेवून छत्रपती शहाजी राजांनी स्वराज्याची नवीन संकल्पना मांडली होती. आमच्या जिजाऊ 6 महिन्याच्या गर्भधार होत्या. शहाजी राजांच्या लक्षात आलं की जिजाऊ गर्भधार असताना त्यांना एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे. मग त्यांनी किल्ला निवडला शिवनेरी. 6 महिन्याच्या गर्भधार असलेल्या जिजाऊंना शिवनेरीच्या किल्ल्यावर घेऊन जायचंय. आमच्या जिजाऊ घोड्यावर बसल्या आणि घोडदौड सुरू झाली. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, अखंड 10 दिवस घोड्यावर जिजाऊ बसले. शहाजी राजांनी पाहिलं आणि म्हटलं, जिजाऊ अहो काय म्हणावं तुम्हाला, या परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्ही महाली ठेवायला होतं, तुमच्या आजूबाजूला दासी ठेवायला हव्या होत्या, सेवक ठेवायला होते. जिजाऊ या परिस्थितीमध्ये तुम्हाला आरामाची गरज होती, पण काय दुर्भाग्य आमचं, तुम्ही गर्भधार असताना तुम्हाला घोड्यावरनं घोडदौड करावी लागते. जिजाऊ होणं सोपं नाही, हे का म्हटलं लक्षात घ्या. पोटात छत्रपती शिवरायांचा गर्भ असलेला घोड्यावर बसलेल्या आमच्या जिजाऊंनी जे उत्तर दिलं पोरींनो, ते कायम लक्षात ठेवा. आमच्या जिजाऊ म्हटल्या, महाराज स्वराज्य घडवायचंय ना, मग पुढील कालखंड धामधुमीचा असेल, माझ्या मुलाला घोडदौडीचं शिक्षण घ्यायला वेळ मिळणार नाही, म्हणून माझ्या पोटात असलेला मुलगा आत्ताच घोडदौडीचं शिक्षण घेत आहे. या जिजाऊ होत्या, ही जिजाऊंची ताकद होती. आपण सहज म्हणतो होत्या जिजाऊ म्हणून शिवराय घडले, एवढं सोपं नव्हतं मित्रांनो. तो काय परिस्थिती होती तेव्हा. देवगिरीच्या किल्ल्यावर निजामांचं राज्य होतं. जिजाऊचे वडील लखुजी जाधव हे निजामांचे सरदार, जिजाऊंचे सासरे मालोजी भोसले हे निजामांचे सरदार. आणि एक दिवस निजामाने दौलताबादच्या किल्ल्यावरती, देवगिरीच्या किल्ल्यावरती दरबार भरलेला होता. दरबारात सगळे सरदार आले, गर्दी जमली. शहाजी राजे भोसले यांचा मित्र खंडागडे हे हत्तीवर बसून दरबारात आले आणि त्याच दौलताबाद किल्ल्याच्या खाली चांद मिनारच्या शेजारी तो हत्ती बिथरला आणि लोकांना मारायला लागला. पाहता पाहता दरबारात गोष्ट गेली, हत्ती बिथरलाय, खंडागड्यांचा हत्ती बिथरलाय, कुणाचं ऐकत नाही, माणसं मारतोय, गर्दीत घुसलाय, दुकानं फोडतोय. जिजाऊंचा भाऊ होता दत्ताजी जाधव, लखुजी जाधवांचा मुलगा, तरुण मुलगा, हातात तलवार घेतली, हत्तीच्या समोर गेला, हत्ती जागेवर ठार केला. कोणी? जिजाऊंचा भाऊ दत्ताजी जाधव. दत्ताजी जाधव आणि खंडागड्यांचा हत्ती मारला. खंडागड्यांना माहिती मिळाला आपला हत्ती कोणी मारला, तर जाधवांच्या पोराने मारला. हत्ती म्हणजे वैभव, हत्ती म्हणजे संपत्ती, हत्ती म्हणजे मान, हत्ती म्हणजे सन्मान, आणि आमचाच सन्मान कोणी दुखवला, जाधवांनी. खंडागड्यांची मंडळी हातात तलवार घेऊन उतरली, मारामारी झाली. खंडागड्यांचे मित्र शहाजी राजे होते. शहाजी राजा आणि त्या मारामारीमध्ये जिजाऊंचा भाऊ दत्ताजी जाधव मारला गेला. कोण मारलं गेलं? दत्ताजी जाधव. लखुजी जाधवांना समजलं पोटचा पोरगा मारला गेला. कुणाच्या हातून? शहाजी भोसले जावयाच्या हातून मारला गेला. लखुजी जाधवांनी हातातनं तलवार काढली, म्हटलं शहाजी भोसल्याचा घोट घेतल्याशिवाय ही तलवार आता म्यान होणार नाही. परत भांडणी झाल्या. यात शहाजी राजांचा भाऊ संभाजी भोसले मारला गेला. 2 लोक महत्वाचे मारले गेले. कोण कोण? एक जिजामातांचा सख्खा भाऊ दत्ताजी जाधव आणि एक जिजामातांचा सख्खा धीर संभाजी भोसले. अहो त्या जिजाऊने कोणत्या डोळ्याने कुणासाठी लढावं? एका डोळ्याने अश्रू भावासाठी गाळत होती, तर दुसऱ्या डोळ्याने अश्रू धीरासाठी गाळत होते. आमच्या जिजाऊ विचार करत होत्या, या महाराष्ट्रात आम्ही ह्या तलवारी कुणासाठी उचलायच्या? आदिलशाहीसाठी, कुतुबशाहीसाठी? अरे लढणारे माझ्या रक्ताचे, कुणासाठी रक्त सांडतायत? तेव्हा जिजाऊंनी ठरवलं, माझ्या पोटी आलेला मुलगा स्वतःच राज्य निर्माण करील आणि या महाराष्ट्रात तलवारी हातात घेतल्या जातील तर ते त्या स्वराज्यासाठी. म्हणून जिजाऊंनी स्वराज्य निर्माण केले. एवढं सोपं नाही ते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि मग समजून घ्या जिजाऊंचं चरित्र कसं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?
शिवनेरी किल्ल्यावरती. कधी? 1630. छत्रपती शिवाजींचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती. शिवाजी महाराजांचं वय 1.5 वर्षाचे झाल्यानंतर जिजामाता शिवाजी राजांना घेऊन त्यांच्या माहेरी गेल्या. जिजाऊंचं माहेर कुठलं? जिजाऊंचं माहेर कुठलं? सिंदखेड राजा, बुलढाणा जिल्ह्यात. अंतर आहे 190 किलोमीटर. किती? मोजत चला. हा, त्यांना सरकून घ्या लागला. उन्हात न इकडे करून घ्या. थंडी वाजते का? ऊन अर्धा बसा, म्हणजे अर्धी थंडी वाजेल, अर्ध उन्हात राहणार. ठीक आहे, उदाहरणाकडे लक्ष देऊया आपण. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवाजी महाराजांचं वय 1.5 वर्ष असताना जिजामाता त्यांना घेऊन गेले सिंदखेड राजा. अंतर 190 किलोमीटर. शिवाजी महाराज 2.5 वर्षाचे झाल्यानंतर जिजामाता त्यांना घेऊन आल्या सासरी वेरूळला. सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये, वेरूळ आताच्या संभाजीनगर मध्ये वेरूळ, आणि त्याचं अंतर आहे 70 किलोमीटर. सॉरी 70 नाही, 170 किलोमीटर. शिवाजी महाराज 6 वर्षाचे झाल्यानंतर जिजामाता त्यांना घेऊन गेल्या बंगळुरूला, शहाजीराजांकडे, कर्नाटकात. अंतर आहे 950 किलोमीटर. आणि 11 वर्षाचे शिवाजी राजांना घेऊन जिजामाता आल्या पुण्यामध्ये. अंतर आहे 750 किलोमीटर. मित्रांनो, शिवाजी महाराज 11 वर्षाचे होईपर्यंत जिजामातांनी त्यांना 4000 किलोमीटरचा प्रवास घडवला होता. शिवाजी महाराज 11 वर्षाची होईपर्यंत जिजामातांनी त्यांना 4000 किलोमीटरचा प्रवास घडवला होता. कशासाठी? शिवबा, तुला कुणाच्या छातळावर उभं राहून स्वराज्य घडवायचंय ते आताच पाहून घे. हे विजन जिजामातांचं होतं, जे आमच्या आजच्या पालकांना सुद्धा समजत नाही. आम्ही काउन्सिलर लावतो मुलांसाठी. अहो, जिजामातांसाठी काय काउन्सिलर? बघा, जिजामातांनी 4000 किलोमीटरचा प्रवास आपल्या 11 वर्षाच्या मुलाला घडवला. तो रेल्वेचे तिकीट बुक करून नाही, विमानाचं तिकीट बुक करून नाही, कधी घोड्यावर बसायला लागायचं, कधी उंटावर बसायचं लागायचं, कधी पालखीत प्रवास व्हायचा, कधी पायी चालवावं लागायचं, काही डोंगर चढवावं लागायचं, कधी नदी पार करावी लागायची. 11 वर्षाच्या मुलाला 4000 किलोमीटरचा प्रवास घडवणारी एकच आई जगात झाली, ती म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ. शिवबा असेच घडले नाही. जिजामातांनी त्यांना घडवलं. आणि घडवलं कसं? उदाहरण कसे? 11 वर्षाच्या शिवाजी राजांना राष्ट्रमाता जिजाऊ जेव्हा पुण्याला घेऊन आल्या जागीरदारीवरती, तेव्हा अशी फुलं पडलेली नव्हती, सजवलेलं नव्हतं. जगदेवराव नावाचा आदिलशाह सरदारने पुण्याचं बर्बाद केलं होतं. एक माणूस सुद्धा पुण्यात राहत नव्हता. जगदेवरावाने पुण्यामध्ये नुसतं पुणे उद्ध्वस्त केलं नाही, तर पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवला. कुठला नांगर? ओळखीचा आहे का? गाढव नाही रे, नांगर. तुमच्या समोर ओळखीचा म्हटल्यानंतर आधी काय चित्र आलं? नांगरच आलं असेल बरं, मला असं वाटतं. जगदेवरावाने पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवला. 11 वर्षाचे आमचे जिजाऊ, 11 वर्षाच्या शिवबाला घेऊन आमच्या जिजाऊ जेव्हा आल्या, तेव्हा त्यांनी पुण्यामध्ये पहार रोवलेला पाहिला. पहार बरं का मुलांनो, त्या पहारवरती तपल्याचा हार. आणि त्या जगदेवरावने शाप दिला होता, जो कोणी ही पहार काढेल त्याचा निर्वंश होईल. निर्वंश म्हणजे त्याची पुढची पिढी जन्मालाच येणार नाही. शाप दिला होता, शाप. तुमची माझी आई राहिली असती मग, चाल बोगर, उपाधी नाट, एकुलता एक तू, कधी ते पारल्या हातलाय राहणार. असा विचार जर जिजामातांनी केला असता तर स्वराज्य स्थापन झालं असतं का? आमच्या जिजामातांनी सांगितलं, शिवबा 11 वर्षाच्या शिवबाला पुढे घातलं आणि सांगितलं, शिवबा असे शापने काहीच होत. मग आमच्या जिजाऊ विज्ञानवादी होत्या का तुम्ही विज्ञानवादी आहेत? कधी 400 वर्षापूर्वी शाप दिलेली पहार जिजामातांनी 11 वर्षाच्या आपल्या मुलाच्या हाताने काढली आणि म्हटलं, शिवबा ही पहार तुझ्या हाताने काढ. आणि या पहारीला हाताने काढल्यानंतर या पुण्यावरती जर जगदेवरावने गाढवाचा नांगर फिरवला असेल, तर शिवबा तू सोन्याचा नांगर फिरव. आणि शिवबाच्या हातून जिजामातांनी सोन्याच्या नांगरने पुनर्भूमी नांगरली.
आणि स्वराज्य निर्माण केलं. आता मुलांनो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जिजामातांनी शिवबा घडवताना आधी हातात तलवार दिली की नांगर? आपले शिवाजी महाराज दिसणार म्हणजे तलवार आणि ढाल. माझ्या तर पोराला असं वाटतं पप्पा शिवाजी महाराज घोड्यावर उतरता का नाही म्हणे, युद्ध. पण पोरांनो लक्षात ठेवा, मनगट सशक्त करायचं असेल तर आधी मस्तक सशक्त करावं लागतं. तलवारीने मस्तक उडवता येतं पण घडवता येत. आणि हे जिजाऊंना माहित होतं. आमच्या जिजाऊंनी शाप दिलेली पहार हाताने काढली. विज्ञानवादी होते आमची जिजाऊ. जिजाऊला कळत होतं अशा शाप दिल्याने काहीच होत नाही. आणि आज आमच्या जिजाऊ बेलाचं पान घ्या, त्याला मध लावा, एक जल लोटा काय दे, एक लोटा जल. जिजाऊला सोपं होतं सर. जिजाऊंनी तर शिवबांना सांगितलं असतं, बाळा पहार काढायची, नांगर चाडवायचा, बावर माळ्यात फिरायचं, युद्ध करायचं, ही महादेवची पिंड इथं मान्य मारून बस, एक लोटा काय जल. पटतंय तुम्हाला? मग 400 वर्षापूर्वी जिजाऊंनी कोणत्या युनिव्हर्सिटीत PhD केली होती? 400 वर्षापूर्वी आमच्या जिजाऊंचा विज्ञानवाद केवढा होता याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 14 वर्षी तोरणा किल्ला जिंकला. तो अमावस्याच्या रात्री. तोरणा किल्ला स्वराज्याचं तोरण, पहिलाच किल्ला, पहिलीच बोनी. कधी? अमावस्याच्या रात्री. आपले गाई अमावस्याच्या दिवशी 10 रुपयाची वस्तू आणू देत नाही. आणू देता का? काय म्हणते आई, आज अमावस्या आहे भाऊ, आज रात्री बाहेर पडजो. जिजामाता जर शिवबा सांगतात, भाऊ शिवबा हा कोट चालला तोरणावर, आज अमावस्या आहे म्हण दादा. कान तोरण कान शिवाजी महाराज काय जिजाऊ. अरे आम्ही आज हा विचार करावा लागेल आम्हाला की 400 वर्षानंतर आम्ही जिजाऊंचा जेव्हा विचार करत आहोत तेव्हा आम्ही जिजाऊंच्या पुढं आहोत की मागं आहोत. काय विज्ञानवादी विचार होता? अमावस्याच्या रात्री किल्ल्यावरून किल्ल्याच्या खाली चाललेली हालचाल दिसत नाही. अमावस्याच्या रात्री सगळीकडे अंधार असतो आणि किल्ल्यावर अमावस्याच्या रात्री जर आक्रमण केलं तर शत्रूंना आपली हालचाल दिसणार नाही, किल्ला जिंकता येईल. हा विज्ञानवादी विचार जिजाऊंनी 400 वर्षाआधी केला. आम्ही समजून घ्यायला हवं, आम्ही विचार करायला हवा. आम्ही फक्त कृती करतो. एवढी भयानक कृती. मॅडम आमच्या घरी पहाटे 4:30 वाजता गल्लीमध्ये एक आजी अशी झडपडत गल्लीतनं चालत होती. मी म्हणे आजी झोप ना कर, एवढं सकाळ मग कुठं चालली? म्हणे महादेववर. पण तो महादेव 8 वाजताही भेटे. आजी गटर मात्र पडी गा, हातपाय मुडी गा, तुला कोण खावडाव नाही. त्या आजीचं उत्तर मला काय सांगितलं सर, म्हणे कोरा सापडायला पाहिजे महादेव. कोरा म्हणजे त्याच्यावर कोणीच पाणी टाकेल नको, पहिला नंबर. आजी म्हणता असा महादेव अख्खा देश मध्ये 2 कोटी आहेत, तुला कोराच लागवत तुला घर बांधले. या सकाळी महादेववर पाणी टाकायले घर ना महादेव त्यानं पाणी गरम करायला, तो थंड पाणीवर अंग दे राहिला. आपण शाळेत जातो, मला धार्मिक टीका करायची नाही, तुमच्या अस्मिता जोडा. ज्या जिजाऊंचा विचार केला, ज्या जिजाऊंनी पहार रोवलेली काढली, ज्या जिजाऊंनी गाढवाच्या नांगरच्या जागेवर सोन्याचा नांगर फिरवला, ज्या जिजाऊंनी अमावस्याच्या रात्री छत्रपती शिवरायांना तोरणा किल्ला जिंकायला पाठवला, त्या जिजाऊंचा जयंतीला आम्ही विचार करताना आमचं स्वतःचं मूल्यमापन करणार आहोत की नाही, आणि ते करायला हवं. ते आम्ही करायला हवं. आणि नुसतं करताना हा विचार करून चालणार नाही मित्रांनो. जिजाऊंनी शिवबा कसा घडवला हे खूप महत्वाचं आहे. आम्हाला अनेक प्रश्नांचं उत्तर सापडत नाही. मी म्हटलं शिवबांना काय शिकवण होती जिजाऊंची? श्री म्हणजे मराठ्यांच्या देवारातील दैवत, तिचं रक्षण झालंच पाहिजे. आणि मुलगा असा झाला की ज्याने आईचा शब्द प्रमाण मानून स्वराज्य निर्माण केलं. शिवाजी महाराजांचा फोटो पाहिलाय? बरं कोण नाही म्हटलं नाही. शिवाजी महाराजांच्या कपाळावर काय लावतो की नाही आपण चंद्रकोर?
आपले तर शिवाजी महाराज फक्त 3 गोष्टी ठेवलेत आपण. एक दाढी, एक माळी, माळी म्हणजे धाबं, तरी झेंडा, आणि तिसरं गाडी. दाढी ठेवली शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराजांची दाढी, चंद्रकोर, कानात टुंगली, तोंडात गुटखा. धाब्यावर शिवाजी महाराजांचा फोटो, आणि गाडीवर लिहितो तो माग, नाच करायचा नाही. तू संध्याकाळी कोण अंगवर पडदा घेते ना बरोबर. आम्हाला हे चरित्र जर समजून घ्यायचं असेल तर जिजाऊंचं चरित्र समजून घेताना शिवाजी महाराजांनी जिजामातांच्या कुठल्या शब्दासाठी स्वराज्य निर्माण केलं हे समजून घ्या. तुम्हाला प्रश्न विचारतो, शिवाजी महाराजांची चंद्रकोर कोण कोण लावतं? चंद्रकोर कपाळावर, मुली पण लावतात आमच्या, खूप सुंदर दिसतात. आता आमच्या जिजाऊ झालेल्या मुलीच्या कपाळावर चंद्रकोर लावतात. ही शिवाजी महाराजांच्या कपाळावरच हे चंद्रकोर का? माझा प्रश्न आहे तुम्हाला. अनेक महाराज तुम्ही पाहिले असतील, कुणाच्या कपाळावर टिळा आहे, कुणाच्या कपाळावर 3 बुक्के आहेत, कुणाच्या कपाळावर आडवी रेष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर चंद्रकोर का? याचं उत्तर राष्ट्रमाता जिजाऊंचा फोटोकडे पहा. जिजाऊंच्या कपाळावर चंद्रकोर आहे. आणि पूर्ण आयुष्य आईला डोक्यावर मिळवणारा जगात एकच राजा झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि बाळांनो आणि मुलींनो, चंद्रकोर लावताना जेव्हा तुम्ही आरशाच्या समोर उभं राहणार, तेव्हा ह्या चंद्रकोरचा अर्थ समजून म्हणायचं की ज्या माझ्या राजाने आईला संपूर्ण आयुष्य डोक्यावर मिळवलं, त्याची चंद्रकोर जर मी माझ्या कपाळावर लावणार असेल तर मी मरेपर्यंत माझ्या आई वडिलांना आणि तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रम मध्ये पाठवणार. हा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये चंद्रकोर लावताना येईल, तेव्हा तुम्हाला ती चंद्रकोर लावण्याचा अधिकार प्राप्त होईल. नुसतं की जय म्हणून होणार. जिजाऊंची शिकवण होती शिवाला, काय होती? श्री म्हणजे मराठ्याच्या देवारातील दैवत, तिचं रक्षण झालंच पाहिजे. सर, या शिकवणीसाठी छत्रपती शिवरायांनी पूर्ण स्वराज्य या शिकवणीवर घडवलं. एक उदाहरण तुम्हाला देतो. तुम्ही पाहताय माझ्याकडे, एक प्रॉमिस करतो, एक गोष्ट तुम्हाला जाताना सांगून देईल. गोष्ट आवडते सगळ्यांना? हा, लक्षात ठेवायचं की बदाने सर जाण्याच्या आधी त्यांना गोष्ट सांगायला लावायची. आलं लक्षात? आणि मी उदाहरण संपल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे प्रश्न समजून घेण्यासाठी उदाहरण काळजीपूर्वक ऐकायचं. शिवाजी महाराज एक दिवस राजगडच्या किल्ल्यावर बसले होते. कुठं? राजगडावर असताना बहिर्जी नाईक छत्रपती शिवरायांकडे आले आणि शिवरायांना सांगितलं, राजा कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरती सुभेदारने खूप सारी संपत्ती जमा केली. राजा, जर दुर्गाडी किल्ला आपण 2 दिवसात ताब्यात घेतला तर आदिलशाहीकडे जाणारी सगळी संपत्ती स्वराज्याच्या ताब्यात येईल. शिवाजी महाराजांनी आबाजी सोंडे नावाच्या त्यांच्या सरदारला बोलवलं, 5000ची कुमक दिली आणि सांगितलं, आबाजी, तात्काळ कल्याणवरती छापा टाका आणि दुर्गाडीचा किल्ला ताब्यात घ्या. आबाजी सोंदेव 5000चे सैन्य घेऊन दुर्गाडीच्या किल्ल्यावर गेले. दुर्गाडीच्या किल्ल्यावर युद्ध झालं आणि किल्ला ताब्यात मिळाला. पण किल्ला ताब्यात घेत असताना किल्लेदाराचे सगळा कुटुंब कबिला जहाजावर बसून पळायला यशस्वी झाले. त्यांना पकडण्यात आलं आणि 2 दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराज दुर्गाडीच्या किल्ल्यावर गेले आणि दरबार भरला आहे. दरबार कोणत्या किल्ल्यावर भरलाय? दुर्गाडीच्या किल्ल्यावर भरलाय. राजा सिंहासनावर बसले आणि पाहतात तर काय, समोर हिरे, मोती, माणिक, सोनं, चांदी सगळे काही ढीग लावलेले आहेत. छत्रपती शिवराय सिंहासनावरनं उठले आणि म्हटले, भले शाबास आबाजी, खूप सारी संपत्ती मिळवली तुम्ही, ही संपत्ती आता स्वराज्यासाठी कामाला येईल. आबाजी सोंदे म्हटले, राजे थांबा, अजून एक मौल्यवान वस्तू तुम्हाला द्यायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी आबाजी सोंदेला सांगितलं की खूप चांगली संपत्ती तुम्ही जमा केली, ही स्वराज्याच्या कामी येईल. आबाजी सोंदेने सांगितलं, राजा थांबा, अजून एक चांगलं तुम्हाला मौल्यवान वस्तू द्यायची. आबाजी सोंदेवाने टाळी वाजवली आणि कल्याणच्या सुभेदाराची 16 वर्षाची मुसलमान समाजाची तरुण सून महाराजांसमोर उभी केली आणि म्हटले, राजा, ही मौल्यवान वस्तू तुमच्या समोर. शिवाजी महाराजांचं वय तेव्हा 23 वर्ष होतं. किती वर्ष? 23 वर्षाचा आमचा राजा सिंहासनावरून उठला आणि 16 वर्षाची तरुण सुंदर मुसलमानाच्या सुनेकडे गेला आणि म्हटला,
माझी आईची शिकवण आहे, श्री म्हणजे मराठ्यांच्या देवारातील दैवत. काळजी करू नका, साडी आणि चोळी देऊन तुमचा सन्मान केला जाईल आणि तुम्हाला आदरपूर्वक स्वराज्यात, तुमच्या राज्यात, आदिलशाहीत पाठवलं जाईल. एक कवीने सुंदर वर्णन केलंय की छत्रपती शिवाजी म्हणतात, असती आमची आई सुंदर, आम्ही सुंदर निपजलो असतो, वदले छत्रपती. याचा अर्थ आमच्या जिजाऊ कुरूप होत्या का? नाही. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, या घटनेवरनं एक गोष्ट लक्षात ठेवा की आमच्या 23 वर्षाच्या तरुण राजाला 16 वर्षाच्या तरुण मुसलमान स्त्रीमध्ये आई दिसत होती. हे जिजाऊंचे संस्कार राज्यामध्ये होते आणि हे संस्कार आम्ही आज घ्यायला हवे. दुसरं उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहीम मध्ये असताना बेलेवाडी नावाची एक गडी होती. त्या गडीची मालकीण होती सावित्री देसाई. कोण? आदिलशहाची सरदार सावित्री देसाई. तिचा पती वारलेला आहे, विधवा एक स्त्री, ती गडी लढते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य ते गडी जिंकायला जातात. 25 दिवस झाले गडी जिंकली जात नाही. ती विधवा स्त्री स्वतःची गडी सांभाळते, 25 दिवस लढते. शिवाजी महाराजांनी आपल्या मेवण्याला त्या ठिकाणी पाठवलं, गायकवाड नावाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मेवणा. मेवणा म्हणजे कोण? कोण रे मेवणा? कोण? तुमना मामा? बापना साला? तुमना बापना? जिजा शिवाजी महाराज कोण होता तो गायकवाड? साला. सालकाला पाठवलं, सांगितलं गायकवाड 25 दिवस झाले गडी जिंकली जात नाही, 2000ची अतिरिक्त कुमक घ्या आणि गडी जिंका. गायकवाड गेले, लढाई झाली, युद्ध झालं, गडी जिंकली आणि महाराजांनी गडीमध्ये खुनीचा दरबार भरला. खुनीचा दरबार म्हणजे युद्ध संपल्यानंतर भरलेला दरबार. आणि त्या दरबारामध्ये ज्यांनी ज्यांनी शौर्य गाजवलं त्यांचं त्या ठिकाणी सत्कार होत आहेत. गायकवाड आले, मानाची तलवार देऊन त्यांचा सत्कार झाला. शिवाजी महाराजांचे मेवणे गायकवाड घराण्यातले, त्यांचा सत्कार झाला आणि थोड्याच वेळाने सावित्री देसाईला शिवाजी महाराजांसमोर उभं करण्यात आलं. सावित्री देसाई आल्या दरबारात, हातात त्यांच्या बेड्या होत्या. सावित्री देसाई सोबत त्यांचा 3 वर्षाचा मुलगा होता. दरबारात आल्यानंतर सावित्री देसाई खाली मान घालून रडायला लागल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सावित्री देसाईला म्हटलं, सावित्रीबाई, माझ्या आईची शिकवण आहे, श्री म्हणजे मराठ्यांच्या देवारातील दैवत, तिचं रक्षण झालंच पाहिजे. सावित्रीबाई, तुम्ही एका वाघिणी सारखा लढल्यात, 25 दिवस शौर्य गाजवलं, तुमचा अपमान या दरबारात कधीही केला जायला नाही, सन्मानाने तुम्हाला वागवलं जाईल. सावित्री देसाई खाली मान घालून सगळ्या रडत होत्या आणि सावित्री देसाईने मान वरती केली, डोळ्यातनं अश्रू होते आणि सावित्री देसाई जोरात किंचाळल्या, अरे राजा, तुला लाज वाटत नाही? कुठल्या तोंडाने आईची शिकवण सांगतो? दरबार थरथरला, सगळ्यांच्या हात तलवारीच्या मुठीवर गेल्या. अरे स्वराज्याच्या 32 मनाच्या सिंहासनावर बसलेल्या छत्रपतीला एक दुश्मनाची श्री लाज काढते, कशी काढू शकते? दरबार तलवारीच्या मुठी हातात, तलवारी बाहेर निघाले. राजाने सांगितलं, थांबा थांबा, सावित्रीबाई, काय झालं ते आम्हाला स्पष्ट सांगा. हा जिजाऊचा लेख तुम्हाला अपमानित होऊ देणार नाही. दरबार बरखास्त झाला, न्याय निवाडा झाला आणि सावित्री देसाईने सांगितलं, राजा, अरे मी वाघिणी सारखी लढली ना, मग तुझा गायकवाड नावाचा सरदार त्याने माझ्या अंगावरती हात टाकला, माझी आबरू घेण्याचा प्रयत्न केला. राजे थरथरले, तळपायाची आग मस्तकाला गेली. जेव्हा राजांच्या कानावरती शब्द पडला की माझ्या राज्यामध्ये श्रीच्या अंगावर हात टाकणारा कोण? माझा मेहुणा गायकवाड. राजा थरथरले, म्हटले, खामोश. जर हे खरं असेल, आताच्या आता दरबार भरून आता ते खरं असेल तर न्याय निवाडा केला जाईल. मित्रांनो, त्या दरबारात थोड्या वेळापूर्वी तलवारीचं मानाचं पान देऊन ज्या गायकवाडांचा सत्कार झाला, राजांना जेव्हा समजलं की गायकवाडांनी गडी जिंकण्यासाठी एका स्त्रीच्या अंगावर हात टाकला, साला म्हणून त्याला माफ केलं नाही. गायकवाडांचे दोन्ही डोळे काढून त्यांना आजन्म बेलेवाडीच्या गडीमध्ये त्यांनी कैदेत ठेवले. आजही तुम्ही कर्नाटकात बेलेवाडीत गेले तर त्या कर्नाटकामध्ये मारुतीच्या मंदिराच्या बाजूला छत्रपती शिवरायांचं अजूनही शिल्प त्या ठिकाणी आहे. त्या शिल्पामध्ये छत्रपती शिवराय स्वराज्याच्या सिंहासनावर बसले, सावित्री देसाई पायाजवळ बसली आणि सावित्री देसाईचा 3 वर्षाचा मुलगा महाराजांच्या मांडीवर बसून दूध भात खातोय. अरे माझ्या राजाला जगभरात मान्यता होती. बेलेवाडीतल्या लोकांना माझ्या राजाला आईला आई म्हटलं.
स्वराज्य चालवताना त्यांनी जात पात धर्म आणि नातेवाईक मध्ये आणले नाही. पण आम्ही आज काय करतो? 2019 मध्ये हिंगणघाट महाराष्ट्रात एका तरुण 22 वर्षाची कॉलेजची प्राध्यापिका कॉलेजला शिकायला जात असताना गुटखा खाणारा एखादा बावळटाने रस्त्यात तिचा हात धरला आणि म्हटला, मला लग्न करायचंय म्हणे तुझ्याशी. ती म्हटली, तुझ्या तोंडात जो गुटखा आहे ना तोही बापाच्या 10 रुपयाने येतो, तुझ्या अवकात काय? त्याला राग आला. अरे हिंगणघाट मध्ये भर रस्त्यात त्याने दुपारी 12 वाजता पेट्रोलचा डब्बा त्या प्राध्यापिकेच्या अंगावर टाकला आणि रस्त्यात पेटवली. दुर्भाग्य महाराष्ट्राचा की जिजाऊंच्या राज्यामध्ये, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये एक स्त्री भर रस्त्यामध्ये पेट्रोल टाकून जाळत असताना तिचे व्हिडिओ शूटिंग घेणारे 50 लोक होते. हेच आम्ही जिजाऊंची शिकवण घेतली. हेच आम्ही जिजाऊंचं चरित्र जर आम्हाला कळलं नाही तर कुठल्या तोंडाने आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचा? आणि जर आम्ही जिजाऊंचं नाव घेत असू, जर आम्ही शिवरायांचं नाव घेत असू, तर आम्हाला त्यांचे संस्कार आमच्यामध्ये उतरावेच लागतील. एवढं सोपं नव्हतं मित्रांनो. अफजल खान जेव्हा छत्रपती शिवरायांना मारण्यासाठी प्रतापगडावर आला तेव्हा जिजामातांना भेटण्यासाठी छत्रपती शिवराय गेले. अफजल खान कोण होता ते सांगतो. शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ होता, जिजाऊंचा मोठा मुलगा, नाव होतं संभाजी भोसले. हा कनकगिरी, कर्नाटक मध्ये कनकगिरीच्या लढाईमध्ये अफजल खानाने दगाबाजी करून या शिवाजी महाराजांच्या मोठ्या भाऊला ठार मारलं होतं. कोणी मारलं होतं? अफजल खान. अफजल खान कोण होता? ज्याने शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले यांना कैद करून आदिलशहाच्या दरबारात हजर केलं होतं. हा अफजल खान. ज्याने जिजामातांच्या मोठ्या मुलाला मारलं, ज्याने जिजामातांच्या पतीला कैद केलं, आता तो कुणाला मारायला आलाय? शिवाजी महाराज. त्याचं पत्र आहे अफजल खानाचं, वाईच्या सुभेदारांना पाठवलेलं, कान्होजी जेदेंना पाठवलेलं पत्र आहे, त्याच्यावर अफजल खानचा शिक्का आहे. मी सांगतो तो शिक्का समजतो तो पा, काळजीपूर्वक आहे का? अफजल खानचा शिक्का सांगतो, माझ्या मागून म्हणायचं हा. कुनद शिपर फजल फजल फुजल अजर अफजल अजर मलके बजाय तस्वीर आवाज आहे ती अफजल अफजल अफजल. अरे सोपा आहे फारसी भाषेत आहे. कुनद शिफर फजल फजल फुजल अजर अफजल अजर मलके बजाय तस्वीर आवाज आहे ती अफजल अफजल अफजल. अफजल खानचा शिक्का होता. तो म्हणतो, या जगाच्या पाठीवर प्रत्येक दगड फोडला तर फोडलेल्या दगडात आवाज येईल अफजल अफजल अफजल. 3 मिनिटात उडवला महाराजांनी. असा अफजल खान कुणाला मारायला आला? आणि शिवाजी महाराज भेटायला कुणाला गेले? मग जिजामाताने काय सांगायला पाहिलं होतं? भाऊ तो चांगला, त्याने तुन बापले सुद्धा सोडा, त्याने तुना मोठा भाऊ सुद्धा, तू कशाला चालला? आपला का माणसे कमी आहेत? 2-4 सरदार पुढे जाडा. भाऊ तू म्हणा आधी एकुलता एक पुरेशी, तू चालला जायची तर म्हणा कसं होईल? हा विचार जिजाऊंचा नव्हता. आमच्या जिजाऊंनी काय उत्तर दिलं पहा. जेव्हा शिवाजी महाराज जिजामातांच्या समोर गेले आणि शिवाजी महाराजांनी आईला सांगितलं, आऊसाहेब दरबारातल्या मंडळींचं म्हणणं आहे की अफजल खान बलवान, त्याशी तह करावा. काय म्हणताय मंडळींचं? अफजल खान बलवान, त्याशी तह करावा. तहची भाषा करताय. जिजाऊंनी काय उत्तर दिलं माहिती का? जेव्हा जिजाऊंना विचारला शिवाजी महाराजांनी, आऊसाहेब दरबारातल्या जाणत्या मंडळींचं म्हणणं आहे अफजल खानाची तह करावा, आऊसाहेब तुम्ही सांगा आम्ही काय करावं? जिजाऊंनी उत्तर दिलं, शिवबा. जिजाऊंनी उत्तर दिलं, शिवबा तू परत नाही आला तरी बेहत्तर. बाळ संभाजीला गादीवर बसून मी स्वराज्य चालेल, पण उसनं फेडून ये. काय उत्तर दिलं? तू परत नाही आला तरी चालेल. संभाजी राजे तेव्हा 1.5 वर्षाचे होते. संभाजी राजांना गादीवर बसून ही जिजाऊ समर्थ आहे, पण तू उसनं फेडून ये. हा फरक जिजाऊ मध्ये आणि आमच्यामध्ये होता. आम्ही जिजाऊ समजून घेण्यासाठी केवढा मोठा काळीज लागेल की जो अफजल खानाला भेटण्यासाठी मुलाला पाठवलं. एवढंच नाही मित्रांनो, जिजाऊच्या 21व्या शतकातला विद्वान आज सुद्धा आपल्या मागं पडतो.
जिजाऊंनी छत्रपती संभाजीचं नाव काय ठेवलं? जिजामातांनी शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय ठेवलं? संभाजी. का ठेवलं? का ठेवलं? अरे दादा हो, का ठेवलं? का बा ठेवलं? आता ते उदाहरण माझे 2 वेळा तुम्हाला सांगितले गेले. जिजामातांचा दीर होता, त्याचं नाव काय होतं? संभाजी भोसले. कुठं मारला गेला? दौलताबादच्या किल्ल्यात खंडागळे हत्ती प्रकरणामध्ये. वय वर्ष 27. 27 वर्षाचा संभाजी नावाचा दीर मारला गेला. म्हणून जिजामातांनी त्यांच्या पोटी आलेल्या मोठ्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं. दीराची आठवण राहावी. कुणाचं नाव ठेवलं? मुलाचं नाव. शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ, त्यांचं नाव संभाजी होतं. पण हा संभाजी सुद्धा वयाच्या 29व्या वर्षी कर्नाटकात कनकगिरीच्या युद्धामध्ये मारला गेला. किती संभाजी नावाचे लोक मारले गेले? 2. एक दीर 27व्या वर्षी, एक स्वतःचा मुलगा 29व्या वर्षी. मॅडम करा विचार, जिजाऊ 400 वर्षापूर्वी किती पुरोगामी होत्या. ज्या घरामध्ये 2 संभाजी तरुणांचा मृत्यू झाला, त्या घरामध्ये नातवाचं नाव संभाजी ठेवण्याची हिंमत जिजामातांनी दाखवली. नुसतं संभाजी नाव ठेवलं नाही, असा संभाजी घडवला की नुसतं 32 वर्षाचं आयुष्य संभाजी राजांना मिळालं, पण 32,000 वर्ष त्यांचं नाव इतिहासात न पुसलं जाणार नाही. असा संभाजी जिजामातांनी घडवला. आणि हे जिजाऊ समजून घेताना आम्हाला जिजाऊंचं कर्तृत्व लक्षात घ्यावं लागेल, जे आम्हाला आजही समजणार नाही. आमच्या कॉलेजच्या तरुण भगिनी या ठिकाणी बसलेत. तुम्हाला आधी मी सांगितलं, जिजाऊ कुठं गेल्या? शिवनेरीहून शिंदखेड राजा, शिंदखेड राजाहून वेरूळ, वेरूळहून कर्नाटक, कर्नाटकहून मी तुम्हाला गाडी करून देतो, या फिरून तेवढं. हासता काय तुम्हाला घ्यायला जावं लागेल? एवढं सोपं नव्हतं. जिजाऊंचा जन्म झाला शिंदखेड राजाला. शिंदखेड राजा कुठल्या विभागात येतं? विदर्भ. कुठं? जिजाऊंचं लग्न झालं वेरूळ, संभाजीनगर विभाग कुठला येतो? मराठवाडा. जिजाऊ गेल्या कर्नाटकात, विभाग कुठला येतो? राज्यच वेगळं आहे. जिजाऊंनी जागीरदारी सांभाळली पुण्यात, विभाग कुठला येतो? पश्चिम महाराष्ट्र. आणि जिजाऊंचा मृत्यू झाला रायगडच्या पायथ्याशी पाचड, विभाग येतो कोकण. 400 वर्षापूर्वी आमच्या घरातली आमची प्रमुख श्री अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करत होते. विभागाची अडचण, हे जिजाऊंचं कर्तृत्व होतं. हे जिजाऊंचं कर्तृत्व आम्ही समजून घ्या मित्रांनो. हे कर्तृत्व का समजून आम्ही घेत नाही, तर ती गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. ती गोष्टीत तुम्हाला सांगतो की यांचं, महापुरुषांचं चरित्र, यांचं कर्तृत्व आमच्या डोक्यात का बसत नाही. गोष्ट सांगू? व्यवस्थित बसा. उजवा हात वरती. हा 2-3 मिनिटं लागतील तेव्हा. उजवा डावा, डावा हात वरती, दोन्ही पाय वरती. नका रे, बस राहा. हाताची घडी. गोष्ट सांगतो, जी गोष्ट तुम्ही कधीच ऐकली शाळेत सुद्धा नाही, सरांनी कधी सांगितली नसेल, गुरुजींनी कधी सांगितली नसेल. गोष्ट आहे, एक टोपीवाला असतो. एक टोपीवाला असतो, तो टोप्या विकायला जातो. रस्त्यात जातो, झाडाखाली भूक लागते, डबा काढतो, जेवण करून घेतो, त्याला झोप लागते. माकडं येतात, टोप्या घेऊन जातात. तो उठतो, टोप्या माकडांजवळ राहतात. तो दगड मारतो, माकडं कैऱ्या मारतात. तो काढून पानं मारतो, ते वरतून काड्या मारतात. शेवटी डोक्याची टोपी खाली फेकतो, माकडं टोप्या खाली फेकतो, तो टोप्या भरतून घरी येतो. नवीन होती का नाही? काय लबाड आहे? नवीन सांगतो मग. या टोपीवाल्याचा मुलगा सुद्धा टोपी विकायचा व्यवसाय करतो. कोण? तो जुन्या गोष्टीतला टोपीवाल्याचा मुलगा. तोही एक दिवस टोप्या घेऊन जातो. रस्त्यात झाड लागतं, झाडाखाली त्याला भूक लागते, तो जेवण करतो, झोपून जातो. माकडं खाली येतात, त्याच्या टोप्या घेऊन जातात. त्याला जाग येते आणि तो विचार करतो, टोप्या गेल्या कुठं? वरती पाहतो तर माकडांकडे टोप्या. मग त्याला लक्षात येतं, माझ्या वडिलांनी सुद्धा मला सांगितलं होतं, एकदा त्यांच्यासोबत सुद्धा असं घडलं होतं. मग वडिलांनी काय केलं? डोक्याच्या टोप्या खाली फेकल्या, माकडांनी सुद्धा टोप्या. तो हसायला लागला. तो म्हणे, माझ्याकडे आयडिया आहे. या माकडांना काय काय माहिती, माझ्याकडे आयडिया आहे. तो हसतो आणि माकडांकडे पाहून टोपी खाली फेकतो. त्यातलं एक माकड तुमच्या शाळेचं होतं, लय हुशार होतं. तो हसत हसत त्याला म्हटला, का रे तुला एक कालेच बाप होता का? काय विचारू रे?
का रे तुला एकट्यालाच बाप होता का? तुझा बाप जसा तुला सांगून गेला डोक्याची टोपी फेकल्यानंतर माकडं टोपी फेकतात, आमचा बाप सुद्धा आम्हाला सांगून गेला आता टोप्या फेकायच्या. किती दिवस टोप्या. आता एक मुलगी खूप सुंदर बोलली, मला आठवत नाही ना, ती म्हटली आमच्या धडावर आमचं डोकं नाही. कोणती तू बोलली बेटा? टाळ्या वाजा त्याच्यासाठी नम्रता. ती बोलली आमच्या धडावर आमचं मनगट नाही. याचा अर्थ काय होतो? आमच्या धडावर आमचं डोकं नाही असं बोलली. याचा अर्थ काय होतो? धड आमचं आहे पण हे डोक्याचा कंट्रोल दुसरीकडून सुरू आहे. आमच्या धडावर आता आमचंच डोकं यायला, आणि आमच्या धडावर आमचं डोकं तेव्हा येईल जेव्हा आम्ही आमचे महापुरुष समजून घेऊ. काय करायचं आता? तुम्ही म्हणणार सर तुम्ही शिवाजी महाराज सांगून गेले, जिजामाता सांगून गेले, टाइम कमी आता. आम्हाला काय करायचंय? जिजामाता आणि शहाजी महाराज समजून. आम्हाला काय युद्ध खेळायला जायचंय उद्या का रे पोरांनो? मग जिजामाता का समजून घ्यायचंय? शिवाजीराजे का समजून घ्यायचे? याच्यासाठी की आमच्या धडावर आता आमचं मस्तक यायला. ते कधी? जे आमचे महापुरुष आम्हाला समजतील. समजले का आपल्याला? संभाजी राजे भोसले यांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला? शाबास, दाखव तुझे पाय. संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवाजी महाराजांचा कुठे झाला? त्याने घर बांधलेला होता कायम रावले. शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर झाला. संभाजी राजांचा कुठं आहे माहित आपल्याला? नाही. शिवाजी महाराजांच्या एकूण किती पत्नी होत्या? मला कोर्टामधले घ्या तुम्ही. चला ठीक आहे. शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय? दुसऱ्या मुलाचं नाव दीपिका पादुकोणचं लग्न कुणाशी झालं? नाही, सलमान खानचं कुणाशी झालं? बाकी असं आपली पत्रिका याची थोडी. आपल्या धडावर आपलं मस्तक नाही याचं सगळ्यात चांगलं उदाहरण सलमान खानचं लग्न झालं का नाही ते माहितीये, पण राजांचे किती लग्न झाले? संभाजी राजांचा जन्म कुठं झाला हे आम्हाला माहित का? माहित नाही. अहो इतका इतिहास आमचा आहे. मुलांना स्वराज्याचा पहिला छत्रपती कोण? छत्रपती शिवाजी. स्वराज्याचे द्वितीय छत्रपती कोण? छत्रपती संभाजी. स्वराज्याचे तृतीय छत्रपती कोण? छत्रपती राजाराम महाराज. आणि स्वराज्याच्या चौथ्या छत्रपती कोण? माहितच नाही. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने चित्रपट, नाटक आणि कादंबऱ्या याला इतिहास समजला आणि इतिहासाचं वाटण झालं. अरे जेव्हा 1681 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात आला, महाराष्ट्रात आल्यानंतर छत्रपती संभाजी राजांचा मृत्यू झाला, राजाराम महाराज छत्रपती झाले. 1700 मध्ये सिंहगड किल्ल्यावरती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. तेव्हा चौथ्या छत्रपती ह्या महाराष्ट्राची महिला होती. छत्रपती शिवाजी महाराजांची 24 वर्षाची विधवा सून महाराणी ताराराणी, तिचं नाव ताराराणी महाराष्ट्राची चौथी छत्रपती होती. आमच्या पोरांना माहीतच नाही. औरंगजेबाच्या 4 लाखाच्या सैन्याला ताराराणीने 7 वर्ष झुंजवलं. नुसतं झुंजवलंच नाही तर औरंगजेबला महाराष्ट्राच्या मातीतच गाळलं. हे काम स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतीने केलं. मला आनंद आहे तुमच्या शाळेने तुमच्यासाठी आज जिजाऊ चरित्राचा हा कार्यक्रम याच्यासाठीच ठेवला की आपल्याला आपल्या महापुरुषांचं खरं चरित्र समजायला हवं. आणि हे खरं चरित्र सांगत असताना आता जाताना फक्त छत्रपती शिवरायांना जिजाऊंनी कसं घडवलं याचं एक उदाहरण तुम्हाला सांगून जातो आणि थांबतो. मला 11:30 वाजता पुढचा एक कार्यक्रम आहे आणि मला प्राथमिक शिक्षक असल्यामुळे याची पूर्ण कल्पना आहे की तुमच्या समोर चांगले चांगले वक्ते फेल गेले. लहान तुमचं वयगट सगळ्यांचा सारखा नाही बरं का. त्यामुळे तुमच्या सोबत बोलणं याच्यासाठी प्राथमिक शिक्षकच असावं लागतं.
जाताना फक्त एक उदाहरण तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं महान जिजामातांनी घडवलं तर किती महान होते याचं प्रमाण काय प्रमाण असेल? तुम्हाला चांगलं कोणी म्हणायला हवं, मित्र नाही का दुश्मन नाही? कोणी म्हणायला हवं? आणि आपला मित्र सुद्धा चांगला म्हणतो. गलीत जर भांडण झाली ना, आपला मित्रच पहिले पोलीस स्टेशनला फोन करतो, याला घेऊन जा, सोडायला तो पहिले येतो. मग कोणी म्हणायला पाहिजे चांगलं? दुश्मनने म्हणायला पाहिजे. आणि छत्रपती शिवरायांचं चरित्र किती महान होतं हे त्याच्या दुश्मनाच्या तोंडून जर ऐकायचं असेल तर कुणाच्या तोंडून ऐकावं लागेल? औरंगजेबच्या तोंडून ऐकावं लागेल. तर तेवढा एक प्रसंग तुम्हाला सांगतो, हिंदीतला आहे आणि मी थांबतो कारण की मला परत पुढे जायचंय. औरंगजेबचा दरबार भरला होता दिल्लीला आणि औरंगजेबची दरबारात येताना ललकारी, आज कदम निगाह रखो मेहरबान, आलमगीर शहनशाह दिल्ली, औरंगजेब पधार रहे हैं. औरंगजेब दरबारात येतो, सगळे दरबारी बसलेले असतात, त्याचे मुलं बसलेले असतात, शहजादे बसलेले असतात आणि औरंगजेब म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, ये सब फिजूल है. तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी. कंधार से कनौज तक पूरे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देख रही माँ बदौलत आज क्या देख रही. हमारे आंखों के सामने हमारी सल्तनत की तौहीन कर चुका है सिवा, हमारे सामने लाखों के फौज के सूबेदारों को उखेड़ दिया है उसने. ये हमारे मामू जान अमीर उमराह शाहिस्त खान साहब, शिवा ने उनके लाल महल पे छापा डालकर उनके छक्के छुड़ाए. ये सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बेग, शिवा सूरत आया तो ये दुम दबा के भाग गया. सारे के सारे तुर्क मराठे मोगल सबको शिकस्त दी है उस शिवा ने. क्यों फतेह हासिल होती है? क्यों? तुम जैसे इश्क नशा औरत में डूबने वाला उस बहादुर शिवा को कभी नहीं समझ पाए. उस शिवा ने जंग तामीर हासिल की है, उस शिवा ने पोलादी इंसान तैयार किए हैं. मैंने दुनिया का हर लालच उनको दिया, मराठों ने उस पर थूक दिया. दुनिया की हर चीज खरीद सकता था मैं, लेकिन शिवा के बाशिंदों ने खुद को बिकने नहीं दिया. वो रुकते नहीं, वो थकते नहीं, वो झुकते नहीं, कमबख्त मराठे बिकते भी नहीं. शिवा खाक है, नादान है, नामाकुल है शिवा, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ है और चांद की तरह चमकदार है. दूसरों की मजहबी कलाम की इज्जत करता है शिवा, इसलिए उसकी कामयाबी चांद को छू रही है. हम बहुत ही खुश नसीब है शहजादे, हमें दुश्मन मिला वो भी शिवा जैसा मिला, दुश्मन मिला वो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं यशस्वीता जी आहे ती कुठल्या मापाने किंवा कुठल्या पट्टीने मोजता येणार नाही, परंतु ते मोजायचे असेल तर या संपूर्ण स्वगतामध्ये महाराजांची महानता समजते. तुम्ही सगळ्यांनी हे जिजाऊंच्या जीवनचरित्राच्या संदर्भामध्ये माझे विचार समजून घेतले. तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाताना फक्त एक जयघोष करूया. मी म्हणेल जय जिजाऊ, तुम्ही म्हणायचं जय शिवराय. जय जिजाऊ, जय जिजाऊ. आता कसा आवाज आला? जय जिजाऊ. धन्यवाद.